शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा तर जिल्ह्यानुसार यादी जाहीर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक योजना ही एक महत्त्वपूर्ण आणि जीवनदायी योजना ठरली. विशेषतः यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने या योजनेचं महत्त्व अधिकच वाढले. शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. योजनेची व्याप्ती आणि अंमलबजावणी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये सुमारे 27 लाख शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचणार आहे. यासाठी शासनाने 10,352 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेषतः ज्या भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. नवीन धोरणात्मक निर्णय. या योजनेत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 21 दिवसांहून अधिक कालावधीसाठी पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली. विमा कंपन्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यानंतर एकूण नुकसान भरपाईच्या 25% रक्कम अग्रिम म्हणून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळणार असून पुढील हंगामाची तयारी करण्यासह मदत मिळणार आहे. जिल्हानिहाय प्रगती. वाशिम, बीड आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे. बुलढाणा आणि बीड जिल्ह्यांमध्ये आवश्यक अधिसूचना जारी करण्यात आल्या असून विमा कंपन्यांनी अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली. मात्र वाशिम जिल्ह्याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे.